कृष्णनगर बिल्डिंग मधल्या शर्मिला हडवळे वहिनींना जाऊन भेटणार आहोत. चला. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. हे माझे पती राजेश हडवळे. आणि तुमचं नाव? माझं नाव शर्मिला राजेश हडवळे. बरं. ही माझी मुलगी वंशिका, ही मोठी मुलगी साक्षी आणि छोटी निर्जरा, आणि हे माझे सगळे शेजारी. वा वा, छान. एवढीच नाहीये तर अख्खी बिल्डिंग भरलेली आहे. बघायचं बघा आता हात दाखवूया. चला सुरुवात करूया गप्पा. नमस्कार. नमस्कार. वहिनी, पहिल्यापासून राहायला इथेच तुम्ही? कृष्णनगर इथेच समोर राहत होती मी. समोर? मग समोर कोण कोण आहे? आई, वडील, भाऊ सगळे. अजून तिकडेच राहतात? नाही, आता वसईला गेले. म्हणजे माझं लग्न झालं नाही ते गेले. का रागावून गेले? नाही, म्हणजे कसं परजातीत लग्न झालं ना म्हणून ते गेले. मी मारवाडी आहे. बरं. आणि मिस्टर मराठी, त्याच्यामुळे मग ते सोडून तिकडे वसईला गेले. पण तुमची ओळख आधीपासून होती? हो, आधीपासून. कितवीत झालं अफेअर तुमचं? 9वीला. 9वीला? ह्यांनी सांगितलं आधी शिक्षण होऊ दे, मग काय ते पुढे बघायचं. आणि मग शिक्षण झालं? शिक्षण 10वीच केलं आणि लग्न झालं लगेच? किती वर्ष झाले बरं लग्न केलं? 94ला लग्न झालं माझं. किती वर्ष वयाची पूर्ण झाली? 18 वर्ष पूर्ण. 30 मार्चला माझा वाढदिवस होता आणि 1 एप्रिलला मी लग्न केलं. घरच्यांना एप्रिल फुल नाही ना वाटलं? हो, वाटलं. वाटलं? हो, त्यांना वाटलं. म्हणजे त्यांना असं खरं नाही वाटलं. त्या दिवशी आई बाहेर गेलेली आणि त्यांना फोन आला. आई म्हणते नाही, कोणतरी एप्रिल फुल करते. मग ते जरा घाबरली आणि मग आमचं लग्न झालं. वा. मग आता समोरच्या घरात या घरात आलात, त्यामुळे या बिल्डिंगची तर सवय होतीच? हो, सवय होती मला. कृष्णनगर. हो. किती घरं असतील या बिल्डिंग मध्ये? 700. 700 घर आहे तिकडे? हो. बाप रे. म्हणजे एखादं छोटस गाव म्हणायला हरकत नाही. आणि सगळे कार्यक्रम होतात आमच्या हो, घरी. सगळे कार्यक्रम. आणि सगळे कार्यक्रम खूप छान उत्साहाने साजरे होतात. हो. मिस्टरांच्या स्वभावाबद्दल सांगा. छान आहे, त्यांचाही स्वभाव म्हणजे छान आहे. पण त्यांनी तुम्हाला प्रपोज कधी केलं? 10वीला, म्हणजे 9वीला केलेला त्यांनी. नंतर मग लग्न झालं. म्हणजे ते बोलले थोडे दिवस मग आपण शिक्षण करू आणि मग लग्न करूया. पण लक्ष ठेवून होते तुमच्यावर? हो. मग घरच्यांना संशय आला नव्हता? नाही, तसं नाही. आलाच नाही शेवटपर्यंत? नाही. लग्न होईपर्यंत त्यांना काही माहीतच नव्हतं? नाही, नंतर कळालं त्यांना. कळालं? हो. त्यांना कळालं. बोलवा ना मिस्टरांना. नमस्कार. नमस्कार. तुम्ही पहिल्यापासून इथे राहाल? हो, जन्मापासून. जन्मापासून? ह्या पण इथेच? हो. समोरासमोर बघणं झालं? हो. आणि मग पुढे जे व्हायचं ते सगळं रामायण महाभारत झालं. तुझ्या बिल्डिंग मध्ये काय चर्चा होती? माहिती होतं बिल्डिंग मध्ये सगळ्यांना? सगळ्यांना माहिती नव्हतं. मित्रांना माझ्या माहिती होतं. आणि आम्ही एकदा शिवाजी पार्कला फिरत असताना ह्यांच्या मजल्यावरच्या एका मुलाने बघितलं आणि मग त्यांच्या मनावरती बोंबावून केली. त्याच्यावर काय चिडचिड झाली की नाही तुमची? हो, झाली ना. 9 महिने हिला घरातच ठेवलेली. घरातनं बाहेरच नाही पाडलं? बापरे. केवढं स्ट्रिक्ट झालं असेल वातावरण? भरपूर. घराच्या बाहेर पण येत नव्हता तुम्ही? नाही, जास्त नाही. घरातच. बाहेर आले की मागे भाऊन असायचं. तरी तुम्ही हा मिशन सक्सेस केलं? हो. काय करेल, वेगळंच आहे तुमचं डेअरिंग म्हणायला पाहिजे. मग लहानपणापासून इथे मग आता साधारणतः किती मित्र असतील तुमचे? बरेच आहे. मग तुम्ही काय म्हणजे इकडे, कारण या एरियामध्ये बघितलं बऱ्याचदा लालबाग परेल यायच्या पटकन ना तो पण नावाने हाक मारायची सवय. हां, बरोबर की नाही? हो. तर तुम्हाला अशी काही हाक वगैरे मारतात की नाही? नाही, राजूच ना. राजू. तुम्हाला? शमी. शमी. अच्छा, शमी. आणि तुम्हाला राजू असं पहिल्यापासून म्हणायचं? कारण आमचा एक मित्र आहे, तो म्हणाला होता की इथे कोणतरी डोमशा म्हणून राहतो. हो काय? नाही. लहानपणी? खरंच की काय? नाही. अरे देवा. आणि आम्ही तेव्हा एवढं हसायचो, म्हटलं डोमशा हे काय नाव आहे का रे? आणि आम्ही असे गप्पा मारत बसलो होतो ना, त्यावेळेला असा विषय झाला. ते तुम्हीच? क्या बात आहे. बघितलं, वहिनीने लगेच पोल खोललं. बरं, आता तुम्हाला प्रश्न विचारतो. पहिला प्रश्न तुमच्यासाठी. तुम्ही सांगा, तुमच्या कॅलेंडरवर गॅसचा फोन नंबर लिहिला आहे, तो नंबर सांगा. नाही माहिती? चला, समोरच कॅलेंडरवरती तो नंबर आहे आणि त्यामुळे आता बक्षीस गेलं. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. मिस्टरांच्या जवळच्या मित्राचं नाव सांगा. राजू. अभिनंदन.
आणि आता तुम्ही सांगा वहिनींचा आवडता गोड पदार्थ कोणता? खीर कसली? शेवयाची. अरे वा, चला. तीनही प्रश्न त्यापैकी पहिलं उत्तर चुकलं, पण 300 रुपये आतापर्यंत आहेत. आता तुम्ही सांगा वहिनी, एकही शब्द इंग्लिश मध्ये बोलायचा नाही. वरळीला कसे जायचं तुम्ही? बसने कुठली बस? 166. बरं वहिनी मला सांगा, इकडनं जाताना दादरला गेलात तुम्ही? कुठे दादरला? दादर मार्केटमध्ये गेलाय? वा, छान. आपल्या लक्षात आलं ना, मार्केट हा मराठी शब्द आहे. मी सांगितलं होतं एकही इंग्लिश म्हणजे शब्द येता कामा नये. आणि मार्केट, बस सगळे आले शब्द, वहिनीला कळले नाही. वहिनी, ते 300 रुपयाची लक्ष्मी तुमच्याकडे आलेली आहे. भेटूया कुटुंबात. नमस्कार. नमस्कार. मग आता कोण कोण आहेत घरात? मिस्टर आणि माझ्या मुली आहे. मुली आहेत. ह्या मुली का 3? हो. कुठल्या? ती साक्षी, वंशिका आणि निर्जरा. बरं. काय ग, आईबद्दल सांगणार की बाबांबद्दल? काय सांगणार? आई माझं जेवण मस्त बनवते. जेवण ते बाबांकडे बघून कळत आहे. आणि तू शाळेत कुठल्या जाते? किंग जॉर्ज. आणि मग तुझी बहीण कुठली? ही तू कुठल्या शाळेत आहे? किंग जॉर्ज. तू कितवीत आहे? मी 7वीत. 7वीत. आणि तू? किंग जॉर्ज 10th स्टँडर्ड. कोण घेतो अभ्यास, आई की बाबा? ते दोघे घेतात. आणि ओरडतो कोण? कोण कोणावर ओरडतं? चला तू सांग. मम्मी माझ्यावर ओरडते. मम्मी तुझ्यावर ओरडते. माझ्यावर कोणावर? आणि तुझ्या? मम्मीच. मम्मी काय? मम्मी सगळ्यांवर मम्मीच ओरडते म्हणतायत. अभ्यास नाही करत ना म्हणून ती मिस्टरांबद्दल एक तक्रार करायची तर कोणती करणार? ते जेवणावर खूप किटकिट करतात. किटकिट करतात? हो. प्रत्येक वेळी जेवण जे आहे कधी कधी मीठ कमी असतं वगैरे, त्याच्यावर ना थोडं मीठ कमी असतं. का मुद्दाम मीठ कमी घालतात? आणि तुमची तक्रार? मुलांवर जास्त रागवत असते. कारण पसारा असतो ना इथे. शाळेत आलं की कपडे इथे टाका. मग तिथं ते बघून जरा डोकं काय चिडतं, तापतं. असं करू नका वहिनी. बरं, आता शब्द दिलेले आहेत तुमच्याकडे आहेत ना? तर बघा आता वहिनी गाणं ओळखणार. थोडी ते अचूक गाणं ओळखतात का? आणि 1 नंबर ना, चंदेरी, सोनेरी, रुपेरी, लख लख, कोटी. कोटी. लख लख चंदेरी दुनिया, लख लख चंदेरी जगाची नारी दुनिया. चला धरू रिंगण. वा 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 वा, छान. अभिनंदन वहिनी. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 हे 1000 केलं होतं.